खासदार विशाल पाटील आणि संजय काका पाटलांमध्ये वाद झाला। यावेळी काका समर्थक विशाल पाटलांच्या अंगावर धावून गेले। लातूरमध्ये एका महिलेने गावाच्या वृद्ध उपसरपंचाला मारहाण केली। एका प्रकरणात विरोधात साक्ष दिल्याने ही मारहाण केल्याची माहिती आहे। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नांदगाव तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणारं माणिकपुंज धरण हे ओव्हरफ्लो झालंय। यावेळी शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी धरणावर जात जलपूजन केलंय। यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे भुसावळमधील हतनूर धरण 100% भरलंय। त्यामुळे 110 गावं, शहर आणि औद्योगिक प्रकल्पांना वर्षभरासाठी दिलासा मिळालाय। सोलापूर जिल्ह्यातील 15,000 शेतकऱ्यांना 37 कोटींची नुकसान भरपाई 3 महिन्यानंतर मंजूर झाली आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या 10,000 हेक्टरचं नुकसान झालं होतं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये केरळवरून आलेल्या 10 मुस्लिम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी हे तरुण संशयितरित्या फिरत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती। तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। वांगी गावानंतर सिल्लोड तालुक्यातील मांडणा या गावामध्ये अब्दुल सत्तारांनी वाटलेल्या साड्यांची होळी करण्यात आली। यावेळी महिलांनी सत्तारांच्या पॅम्पलेटसह साड्या जाळल्या। यावत सातपुडा पर्वतरांगेतील श्री मनु मातेच्या दर्शनासाठी रावेर तालुक्यातील महिलांना दर्शनासाठी मोफत एसटी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला दाखल झाले आहेत। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं वाशिम जिल्ह्यातील 6ही बाजार समित्या बंद राहणार आहेत। वेतन आणि सुविधा लागू करण्याच्या मागणीसाठी 1 दिवसीय लाक्षणीय बंद पुकारण्यात आला आहे। आज 5व्या माळेच्या निमित्तानं तुळजाभवानी देवीची ललिता पंचमीच्या निमित्तानं रथ अलंकार महापूजा करण्यात आली। यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। डहाणूच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील अनेक भाविक मोठ्या श्रद्धेनं देवीच्या दर्शनासाठी येतात। चंद्रपुरात माता महाकाली महोत्सवाचा प्रारंभ झालाय। माता महाकालीची रजत मूर्ती पूजा आणि चांदीच्या रथातून मूर्तीची शोभायात्रा काढत महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे। खेडच्या भरणेमधील श्रीदेवी काळकाई या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं भक्तांनी मोठी गर्दी केली। देवीचा नवस आणि ओटी भरण्यासाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। अकोला शेतकरी संघर्ष समितीनं डीएफसी इग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातलाय। पीक विम्याचे पैसे न दिल्यानं शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना रोखून धरलाय। सोलापुरात सकल दिगंबर जैन समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। शिरपूरमधील दिगंबर जैन मंदिरामध्ये गुजराती श्वेतांबरी समाजाकडून दिगंबर जैन मूर्तींवर होत असलेलं अतिक्रमण आणि मारहाणीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। जालन्यातील पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुक्काम ठोको आंदोलन केलं। जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना परतावा मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। चंद्रपुरात राज्य अभियंता संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम अभियंता कार्यालयापुढे निदर्शनं केली। वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही 40,000 कोटींची थकीत बिलं चुकती न केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। नागपूर जिल्हा परिषद परिसरामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। निधी खर्चाची परवानगी न दिल्यानं राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। धाराशिवमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात असल्याचा आरोप आंदोलनावेळी करण्यात आला। पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचं आणि काम सुरू असताना एक भली मोठी क्रेन कोसळली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। कासारवाडीमध्ये अज्ञात 5 ते 6 वाहनांची तोडफोड झाली आहे। या प्रकरणी भोसरी पोलिसांनी अज्ञाताचा शोध सुरू केलाय। यवतमाळच्या पुसद वाशिम महामार्गावर 70 माळ या घाटामध्ये 4 चाकी वाहन झाडावर आदळून भीषण अपघात झाला। यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाली आहेत। राज्यातल्या धनगरांचे 6 दाखले राज्य सरकारनं रद्द केले। महायुती सरकारनं धनगर आरक्षणासंदर्भात हे सर्वात मोठं पाऊल टाकलंय। धनगरांना आरक्षण मिळवण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा दूर झालाय। ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी सपत्नीक कुटुंबासमवेत टेंभी नाक्यावरील देवीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी पूजा आणि आरती देखील केली।
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनेता गोविंदाची भेट घेतली। पिस्तूलमधून मिसफायर होऊन गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती। त्यांच्या तब्येतीची आठवले यांनी विचारपूस केली। बीडच्या अंगणवाडीमध्ये येणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार झाला, त्याच्या निषेधार्थ आज माजलगावकर हे रस्त्यावर उतरले। आरोपीच्या शिक्षेसाठी नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। बीडमध्ये एका 4.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला, त्याच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। सगळ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली। हे एक हाफ दोन फुलचं सरकार असल्याची टीका अमोल कोल्हेंनी केली। 1,500 रुपयांचं गाजर दाखवून महिलांची सुरक्षितता अंधारात ठेवल्याचाही टोला कोल्हेंनी लगावला। नवी मुंबईतील बेलापूरमध्ये एका पतपेढीमध्ये काम करणाऱ्या तरुणीला पतपेढीतील सुरक्षा रक्षकच अश्लील मेसेज करून खूप त्रास देत होता। दरम्यान तरुणीच्या तक्रारीवरून मनसैनिकांनी या सुरक्षा रक्षकाला चांगलाच चोप दिलाय। मीरा भाईंदरमध्ये कंट्रोल रूममधील पोलीस शिपायानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी त्यानं व्हिडिओ बनवत कुणालाही जबाबदार न धरण्याचं म्हटलेलं आहे। पुण्यातील बोबदेव घाटामध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये 3,000 मोबाईल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येते आहे। त्या आधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आलंय। हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा असं आवाहन करत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली। मला महाराष्ट्राचा चेहराच बदलायचा असा निर्धार पवारांनी व्यक्त केलाय। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी सोलापुरात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। आंदोलक शेखर बंगाळे यांनी विमानतळ रोडवर येताच फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांनी बारामतीमधूनच निवडणूक लढवावी अशी बारामतीकरांची इच्छा आहे असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलंय। विरोधकांकडून चर्चा पेरण्याचं काम सुरू असल्याची टीका सुद्धा मिटकरींनी केली आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत, अशातच महायुतीच्या यादीला दसऱ्याचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे। 13 तारखेला मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे। मेळाव्यामध्ये राज ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत। पक्षातील पदाधिकाऱ्यांना वेट अँड वॉचचा सल्ला देण्यात आला आहे। हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। शरद पवारांच्या उपस्थितीत इंदापुरात पक्षप्रवेश सोहळा पार पडला। हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा असं वक्तव्य शरद पवारांनी जाहीर मेळाव्यामध्ये केलंय। शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे। मला परुळीत बांधून ठेवणं, टार्गेट करणं सुरू आहे असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। तर मुझे गिराने के लिए कई बड़े लोग बार बार गिरे पर ये मुमकिन नहीं है असं म्हणत मुंडेंनी शरद पवारांना इशारा दिलाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी अंकिता शहा, मुकुंद शहा आणि भरत शेठ शहा यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली। भरत शहा नाराज असल्याची चर्चा असताना नाराजी दूर करण्याचा सुळेंनी प्रयत्न केलाय। अजित पवारांचं साताऱ्यातील लोणंदमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळेस 51 फुटांचा हार घालत जेसीबीच्या सहाय्यानं फुलांची उधळण करण्यात आली। बारामतीतून लढायला नकार देणारे अजितदादा नेमके कुठून लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। अशोक पवार पुन्हा आमदार होतोच कसा असा इशाराच अजित पवारांनी दिलाय। त्यामुळे आता अजितदादा खरंच शिरूरमधनं लढणार का याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे।